राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर। राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले आज। हो, पुन्हा पैसे आले आणि 3,000 रुपये आले। आणि बघा, पुरुषांना देखील आले पैसे आणि पुरुषांना तर 10,000 रुपये आले। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी हे बघा, लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाचा हप्ता आणि पुरुषांना तर 10,000 रुपयाचा हप्ता। तर शासनाकडून हे पैसे दिले जात आहे। मी तुम्हाला डायरेक्टली प्रूफ दाखवतो, सत्य माहिती दाखवतो। तुम्हाला विश्वास बसत नसेल, मी त्याचं प्रूफ तुम्हाला दाखवतो। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट पाहायला भेटणार आहेत। तर हे बघा, आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेमार्फत 3,000 रुपये जमा झालेले आहेत। 3,000 रुपये लाभार्थ्यांना मिळालेले आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। तुम्हाला पण हे 3,000 रुपये पाहिजे असतील बहिणींनो, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि हे बघा, पुरुषांना तर 10,000 रुपये मिळत आहे, त्यामुळे पुरुष वर्गाने पण हा व्हिडिओ पूर्ण बघा। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। तसेच तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जे पण लाडक्या बहिणी प्रश्न विचारत असतात त्या प्रश्नांची उत्तरे देखील मी देतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण तुम्ही कमेंट केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत। मागील व्हिडिओमध्ये तुम्ही जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे मी देतो। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे प्रश्न आहेत किंवा लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त जरी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न पण विचारा, त्याचं उत्तर देखील तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आता तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर भेटून जाईल। चला, आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आहे हे बघा, तर 3,000 रुपये आले आणि 10,000 रुपये पुरुषांना। सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर हे बघा, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो। माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, एकदम सोपं करून सांगतो। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला सांगत असतो ना, एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो। आता ज्या ज्या अपडेट मी तुम्हाला सांगतो त्या व्यवस्थित बघा। 3,000 रुपये आले आज, हे बघा। तर ऑक्टोबरचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत बहिणींनो, बरोबर ना। तर ज्या ज्या बहिणींना ऑक्टोबरचे 1,500 रुपये आले, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये जमा होणे सुरू झालेले आहे। सर्वात मोठी खुशखबर, 3,000 रुपये जमा होणे सुरू झालेले आहे, त्याबद्दलच अपडेट आपण बघणार आहोत। आणि पुरुष वर्गाला हे बघा, पुरुष वर्गाला किती पैसे मिळत आहे? 10,000 रुपये। आता हे 10,000 रुपये कशासाठी दिले जात आहे? यासाठी काही कागदपत्रे लागतील का? कुठे फॉर्म भरावं लागेल का? याविषयी पण चर्चा करूया आपण पुढे। त्याबद्दल पण एक सेपरेट त्याची अपडेट आलेली आहे, ती अपडेट देखील तुम्हाला पुढे भेटणार आहे भावांनो। परंतु पहिले लाडकी बहीण माझ्या माता बहिणींसाठी जी अपडेट आहे ती अपडेट आपण पहिले बघूया। त्यानंतर पुरुष वर्गासाठी पण एक महत्त्वाची अपडेट आहे 10,000 रुपये संदर्भात, त्याबद्दल पण तुम्हाला माहिती देतो। हे बघा, माझ्या बहिणीने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर मी देतो आता। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे हे बघा। तर जे पण प्रश्न विचारलेले आहेत बहिणींनो तुम्ही, त्या प्रश्नांची उत्तर मी देतो आता। पहिलाच प्रश्न आहे बघा, माझे आधार कार्ड बैंक से लिंक किया है, डीबीटी ॲक्टिव्ह है। म्हणजे यांचा प्रश्न आहे की आधार कार्ड यांचं बँकेशी लिंक केलं त्यांनी आणि डीबीटी ते ॲक्टिव्ह झालेलं आहे। तर बघा, आता आधार कार्ड जरी बँकेशी लिंक केलं तर त्याचं काय फायदा होतो त्याचं मी तुम्हाला सांगतो। फायदा काय होतो त्याचा, तुम्हाला फायदा काय होतो बहिणींनो? आधार कार्ड जरी तुम्ही बँकेशी लिंक केलं तर त्याचा फायदा बघा, तुम्हाला सांगतो मी आता। जरी तुम्ही आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक केलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो बहिणींनो, दर महिन्याला 1,500 रुपये, बरोबर ना। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करणं केवढं महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर बघा, आता या बहिणीने आता आधार कार्ड बँकेशी लिंक केलं, त्यामुळे जरी यांचे काही हप्ते थांबलेले असतील तर ते हप्ते पण येऊन जातील यांच्या खात्यामध्ये। ओके, तर अत्यंत महत्त्वाची अपडेट होती आणि महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता। पुढे बघा, खूप गरज आहे मला पैशांची, 5,500 रुपये मिळाले असते तर बरं झालं असते सर।
यांचं म्हणणं आहे की 5,500 रुपये मिळाले असते तर बरं झालं असते. आता हे 5,500 रुपयाची अपडेट काय नीटपणे समजून घ्या. दिवाळीमध्ये ही अपडेट फार व्हायरल झाली आणि 5,500 रुपयेपर्यंत दिवाळी बोनस भेटेल अशा भरपूर न्यूज, भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितले बहिणींनो. परंतु मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, तर ही एक फेक अपडेट होती जी व्हायरल करण्यात आली होती तेव्हा दिवाळीमध्ये. ही पूर्णपणे फेक अपडेट होती आणि तेव्हाच मी दिवाळीमध्येच तुम्हाला सांगून दिलं होतं की 5,500 रुपये कोणालाच भेटणार नाही. ती पूर्णपणे फेक अपडेट आहे आणि एक अफवा आहे आणि ती अफवा पसरवली जात आहे. याबद्दल पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, बरोबर. तर कुठलेही 5,500 रुपये भेटणार नाही बहिणींनो, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ओके, लाडकी बहीण योजनेसंदर्भात फक्त 1,500 रुपये मिळतात. बोनस वगैरे किंवा दुसरी रक्कम 5,500 रुपये काहीच भेटत नाही. फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला भेटतो 1,500 रुपयाचा. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर भेटलं. पुढील प्रश्न बघा. चला पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. आता मी KYC केली, तर एका बहिणीने इथे म्हटलेलं आहे की मी KYC केली, तर अभिनंदन. KYC सर्वांना करावीच लागणार आहे. आणि बघा, ज्या ज्या बहिणीने आता KYC केलेले आहे, तर मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही रात्रीच्या वेळी ट्राय करा. रात्री 12 नंतर किंवा सकाळी तुम्ही KYC करा. 100% KYC पूर्ण होऊन जाते. काही नाही, 2 मिनटात KYC होऊन जाते. परंतु दिवसाती होत का नाही आहे, कारण लोड भरपूर आहे. दिवसा भरपूर बहिणी KYC करत आहे, त्यामुळे लोड असल्या कारणाने वेबसाईट चांगल्या पद्धतीने चालत नाही, त्यामुळे बहिणींची KYC होत नाही आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ट्राय करा, रात्री KYC होऊन जाते लाडक्या बहिणींनो. ओके, चला पुढील प्रश्न आपण घेऊया. माझे KYC झाले आहे. बघा, भरपूर बहिणींनी आता कमेंट करून सांगितलेलं आहे की KYC आमची झाली म्हणून. आणि ज्या अपडेट मी तुम्हाला दिल्या त्यामुळे नक्कीच तुमचा फायदा झालेला आहे. सकाळी KYC केली तर होऊन जाते, किंवा रात्रीच्या वेळी तुम्ही केली असेल तर तुमची KYC झालेली आहे. ओके, ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी KYC पूर्ण करा. ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला KYC पूर्ण करावी लागणार आहे बहिणींनो. ओके, तर भरपूर बहिणींची KYC झाली, ज्यांची बाकी असेल त्यांनी करा. आता एक महत्त्वाचा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे, जर KYC केली नाही तर पैसे नाही येणार का? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. KYC जरी केली नाही तर पैसे येईल का, म्हणजे हप्ता भेटेल का 1,500 रुपयाचा? तर याचं उत्तर तुम्हाला सांगतो मी एका मिनिटात. हे बघा, जर तुम्ही KYC केली नाही बहिणींनो, तर तुम्हाला हप्ता भेटेल 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये. आता सध्या तरी येतील आणि आलेले आहेत. ऑक्टोबरचा हप्ता ज्यांनी KYC केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये पण जमा झाला. मागच्या वेळी सप्टेंबरचा हप्ता मग तसंच, ज्यांची KYC बाकी होती सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सरसकट हप्ता जमा झालेला आहे. ऑक्टोबरचा पण हप्ता आला सर्वांना, आणि ज्यांनी KYC केलेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही KYC केली नाही तर पैसे येणार की नाही असा तुमचा प्रश्न होता ना, तर जर KYC केली नाही तरी पैसे येतील तुमच्या खात्यामध्ये, काही टेन्शन नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, KYC पण करावीच लागणार आहे. बरं, ठीक आहे. आता सरकार जरी तुम्हाला हप्ता देत आहे, जरी तुमची KYC झालेली नाही तरी हप्ता देत आहे सरकार तुम्हाला आता सध्या तरी, परंतु पुढे चालून तुमचा हप्ता थांबवला पण जाऊ शकतो. बरं, त्यामुळे शासनाने जेवढं काम तुम्हाला दिलेलं आहे ना, KYC करण्याचं जे काम तुम्हाला दिलेलं आहे ना, ते काम पूर्ण करा. KYC करून घ्या बहिणींनो. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर पण भेटलं. आता पुढील प्रश्न बघा, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि 3,000 रुपये सुरू झाले त्याबद्दल पण अपडेट सांगतो, आणि पुरुषांना 10,000 रुपये त्याबद्दल पण अपडेट बघा. पुढील प्रश्न तुम्ही बघू शकता, गॅसचे पैसे कधी मिळणार? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हे बघा, गॅस सिलेंडरचे पण अन्नपूर्ण योजना म्हणून एक योजना आली होती. जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा एक नवीन योजना पण आली होती, अन्नपूर्ण योजना. आणि या योजनेमार्फत तुम्हाला एका वर्षात, हे बघा तुम्हाला चांगलंच माहीत असेल, एका वर्षात तुम्हाला 3 गॅस फ्री भेटत होते, म्हणजे 3 गॅस तुम्हाला मोफत मिळत होते. बरोबर,
तर आता याचे पैसे पण मिळणार का, कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या योजनेसंदर्भात ही योजना माझ्या माहितीनुसार बंद झालेली आहे, अन्नपूर्णा योजना. ओके, त्यामुळे गॅसचे जे पहिले 800 रुपये किंवा गॅसचे तुमच्या भागात, तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या गावात, तालुक्यात जी पण किंमत होती 800-900 गॅस सिलेंडरची, ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येत होते, परंतु ते बंद झालेले आहेत माझ्या माहितीनुसार. ओके, जरी ती योजना पुन्हा सुरू केली तर बरं होईल, परंतु शासनाने सध्या तरी ती योजना बंद केलेली आहे असं अपडेट आहे. कारण भरपूर दिवसापासून गॅस सिलेंडरचे हप्तेच जमा झाले नाही. ठीक आहे, याचं पण उत्तर तुम्हाला भेटलं. पुढील प्रश्न आहे, मला तर बंद झाले म्हणजे 1500 रुपये माझे बंद झाले असं या बहिणीने विचारलेलं आहे, असं सांगितलेलं आहे. हे बघा, आता काही निकष आहेत लाडकी बहीण योजनेसाठी. त्या निकषात जरी तुम्ही बसत नसाल तर तुमचा हप्ता बंद केला जाईल. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, 4 चाकी वाहन असेल तर तुमचा हप्ता बंद होईल. तुम्ही आयकरदाता असाल, टॅक्स भरत असाल तर तुमचा हप्ता बंद होईल. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा कुटुंबात सरकारी कर्मचारी असतील तर हप्ता बंद होईल. 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर हप्ता बंद होईल. तसेच 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर हप्ता बंद होईल. तर हे काही निकष आहेत जे लाडकी बहीण योजनेमध्ये निकष टाकण्यात आलेला आहे. तसेच तुम्ही कुटुंबात फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता, 2च बहिणी पात्र ठरणार आहेत, अशी देखील अपडेट आहे. आलं लक्षात? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला भेटलं. तर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते लाडकी बहीण योजनेसंदर्भात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. चला आता आपण बघणार आहोत 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आज, त्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत. आणि पुरुषांना 10,000 रुपये, पुरुषांना किती? 10,000 रुपये, त्याबद्दल पण अपडेट आपण आता एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत. बघा ते अपडेट आता. चला आता लाडक्या बहिणींनी जेवढे पण प्रश्न विचारले होते ते संपूर्ण प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. आता मी तुम्हाला सांगतो अपडेट. लाडक्या बहिणींनो, अपडेट फार महत्त्वाचे आहेत. आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. एक काम करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल चॅनल सबस्क्राईब करा. आणि बहिणींनो, तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न मांडा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून तुमचे प्रश्न मांडा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त तुमचे जेवढे पण प्रश्न असतील तर ते प्रश्न मला विचारा बहिणींनो. मी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहे. ओके, चला पटापट मला प्रश्न विचारा, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत. आज तुम्ही या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न विचाराल त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. ओके, चला त्यामुळे प्रश्न विचारा. आता अपडेट बघणार आहोत आपण. सर्वात महत्त्वाचे अपडेट आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता, हे बघा वेबसाईट तुमच्यासमोर आहे, ladkibhin.maharashtra.government.in. या वेबसाईटवर KYCची सुविधा 18 सप्टेंबरपासून 2 महिन्याच्या कालावधीत करिता उपलब्ध करण्यात आले आहे. म्हणजे 18 सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे आणि 18 नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. ओके, ठीक आहे, 18 नोव्हेंबर. हां, तर 18 नोव्हेंबरपर्यंत अंतिम तारीख आहे. 18 सप्टेंबरपासून KYC सुरू झालेला आहे. 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि 18 नोव्हेंबर रोजी KYC संपणार आहे, म्हणजे मुदत संपणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करा. आणि ही वेबसाईट बघा तुमच्या समोर दिसत आहे. याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला KYC करावी लागणार आहे बहिणींनो. ओके, लाडक्या बहिणींनो, KYC बघा ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती, या संकेतस्थळावर जाऊनच तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे. ओके, त्यामुळे सर्वांनी पटापट KYC करा. ज्यांची KYC राहिलेली होती, ज्यांनी KYC केलेली नाही, त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा झालेला आहे. परंतु पुढे चालून अडचण तुम्हाला येता कामा नये. आता सध्या तरी हप्ता तुम्हाला दिला जात आहे जरी तुमची KYC झालेली नसेल तरी पण, परंतु पुढे चालून प्रॉब्लेम येईल बरं. त्यामुळे KYC करून घ्या सर्वांनी, नाहीतर मग पुढे अजून तुमचा हप्ता वगैरे बंद झाला तर तुम्ही अजून प्रश्न विचाराल मला.
त्यामुळे पटकन तुम्ही सर्वांनी KYC पूर्ण करा. 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. चला ही अपडेट समजली. पुढील अपडेट बघा. चला पुढील अपडेट बघा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 26.3 लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले. बघा काय झालं की 26.3 लाख एवढ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा त्यांचा हप्ता बंद करण्यात आला. सर्वात मोठी बातमी. जवळपास 26 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. कारण तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं मी 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, आयकरदाता असाल, 2 योजनेचा लाभ घेत असाल तर असे काही निकष आहेत. त्यामुळे अशा बहिणींना अपात्र करण्यात आला आहे. एका कुटुंबात 2पेक्षा जास्त महिला असतील तर अपात्र. तर अशामुळे जवळपास हा आकडा समोर आला आहे. 26 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे. ही माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली आहे. चला ही अपडेट पण आपण बघितली. पुढील अपडेट बघा. आता सर्वात मोठी अपडेट आपण बघणार आहोत. 3,000 रुपये आले याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना की लाभार्थ्यांना मिळाले 3,000 रुपये, त्याबद्दल अपडेट बघा लाडक्या बहिणींनो. आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. हे बघा, KYC प्रक्रियेमुळे दिवाळीनंतरही सप्टेंबरचा हप्ता काहींच्या खात्यात आलेला नाही. सरकार ऑक्टोबर आणि सप्टेंबर हप्ता एकत्रित देत आहे, ज्यामुळे एकूण 3,000 रुपये लाभार्थ्यांना मिळाले. आता हे 3,000 रुपये कोणाला मिळालेले आहेत? ज्या बहिणींचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता बाकी होता, प्लस आता हा 16वा हप्ता आला. 15वा आणि 16वा हप्ता एकत्र 3,000 रुपये त्या बहिणींना मिळालेले आहेत. सर्व बहिणींना, सर्व म्हणजे ज्यांना 15वा हप्ता बाकी होता, मागील हप्त्याचे 1,500 रुपये आणि 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचे 1,500 रुपये, म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये, या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि ज्यांना सर्व हप्ते भेटलेले आहेत त्यांना फक्त 1,500 रुपये ऑक्टोबरचे आलेले आहेत. आलं लक्षात? तर अशी ही अपडेट होती लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट होती. 3,000 रुपये कोणाला भेटले? ज्यांना सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये आले नव्हते, काही कारणास्तव आले नव्हते, त्यामुळे सप्टेंबरचे 1,500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये झाले 3,000 रुपये. तर हे 3,000 रुपये 2 महिन्याचे आलेले आहेत काही बहिणींना ज्यांना हप्ता आलेला नव्हता मागच्या वेळी, आणि ज्यांना सर्व हप्ते भेटलेले आहेत त्यांना ऑक्टोबरचे 1,500 रुपये आलेले आहेत. आलं लक्षात? तर अशी ही अपडेट होती. आता 10,000 रुपये पुरुषांना पण मिळत आहे, त्याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट आपण आता समजून घेणार आहोत. बघा ती अपडेट आता. चला ही अपडेट तुम्हाला समजली. सप्टेंबरचा हप्ता ज्या बहिणींना मिळाला नव्हता त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 3,000 रुपये आले, आणि ज्यांना सर्व हप्ते भेटलेले होते त्यांना मग ऑक्टोबरचे 1,500 रुपये आलेले आहेत. चला पुढील अपडेट बघा. आता अत्यंत महत्त्वाची अपडेट. सोन्याचा भाव संदर्भात पण मी तुम्हाला अपडेट देतो बहिणींनो. तर आजचा सोन्याचा भाव तुम्हाला सांगतो. 10 ग्रॅम सोनं किंमत बघा. तर आजचे सोन्याचे भाव बघा. 10 ग्रॅम 24 कॅरेटचे भाव तुम्ही बघू शकता. 24 कॅरेट नाही, 22 कॅरेट नाही सांगत मी तुम्हाला, फक्त 24 कॅरेटचे सोन्याचे भाव तुम्हाला सांगतो. हे बघा, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव आहेत 1,22,680 रुपये आजचे भाव. आणि 1 ग्रॅम सोन्याची किंमत आपण जरी बघितली, 1 ग्रॅम सोन्याची किंमत बघा आजचे भाव 1 ग्रॅम 24 कॅरेटमध्ये शुद्ध सोनं तर 12,268. तर 1 ग्रॅम सोन्याची किंमत काय आहे? चला तुम्हाला इथे लिहून मी दाखवतो म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात राहील. तर आजचे सोन्याचे भाव बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींनो बघा, 1 ग्रॅम सोन्याचे भाव किती आहेत? 12,268 रुपये. ओके, तर असे हे सोन्याचे भाव आहेत आज रोजीचे. ओके, आज रोजीचे, आज तारखेचे हे 1 ग्रॅम सोन्याचे भाव आहेत 12,268 रुपये. चला हे अपडेट सोना संदर्भात पण अपडेट तुम्हाला समजली. चला आता पुढील अपडेट बघा बहिणींनो. आता मी तुम्हाला सांगणार आहे ते 10,000 रुपये कोणाला भेटणार म्हणून, त्याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला सांगतो मी. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी. हे बघा,
तर राज्यातील पुरुषांना 10,000 रुपये असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, तर त्याबद्दल अपडेट आहे बघा. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने गुरुवारी तारीख 30 जारी केला आहे. यामध्ये बघा सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश असून नुकसानीपोटी 1,765 कोटी 22,92,000 रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे बघा. अत्यंत महत्त्वाचे अपडेट. तर एवढे जे काही रुपयाचं वाटप आहे ते होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात देण्यात येणार आहे त्याबद्दल पण अपडेट बघितले आपण इथे. आणि 10,000 रुपये मिळणार आहे. तर हे 10,000 रुपये पुरुषांना म्हणजे शेतकरी भावांना भेटणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी भावांना हे 10,000 रुपये रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपयेचा देण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचा GR पण गुरुवारी आलेला आहे. तारीख 30 तारखेला 30 ऑक्टोबर रोजी त्याचं GR पण आलेलं आहे. आता वाटप करण्यात येणार आहे. ओके, किती पैसे वाटप होणार आहेत? 1,765 कोटी रुपये 22,92,000 रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे एवढ्या जिल्ह्यात. ओके, ज्या ज्या शेतकरी भावांचं नुकसान झालेलं आहे तिथे. चला, ही अपडेट पण समजली. आता पुढील एक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. बघा ते अपडेट. तर 10,000 रुपये पुरुषांना मिळतील असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना. तर हे शेतकरी भावांना पैसे भेटणार आहेत. रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्या संदर्भात ही अपडेट होती. चला, तर बहिणींना, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आणि पुरुषांना 10,000 रुपये म्हणजे शेतकरी भावांना 10,000 रुपये या संदर्भात अपडेट आपण समजून घेतल्या. गॅस सिलेंडरचे पण पैसे संदर्भात अपडेट आपण समजून घेतली. अन्नपूर्णा योजना होती ती, तर ती बंद झालेली आहे ती योजना. त्यामुळे जे पैसे आहेत गॅस सिलेंडरचे ते पण बंद झालेले आहेत. ओके, ती योजना बंद झालेली आहे, अन्नपूर्णा योजना म्हणून. ओके, ती बंद झालेली आहे योजना. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात बहिणींनो मी तुम्हाला रोज महत्त्वाचे अपडेट सांगत असतो. त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी एक काम करा, प्रश्न विचारा. हे बघा, सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो. तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरच भेटणार आहेत. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जेवढे पण तुम्ही प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तरे मी देतो. आणि असे प्रश्न विचारा जे तुमच्या समस्या असतील. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न असतील तर ते विचारा. जरी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न नसतील तुमचे आणि दुसरे तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील मला प्रश्न विचारा. माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत मी तुम्हाला करेल बहिणींनो. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा, तुमच्या समस्या मांडा, त्या समस्या मी सोडवेल. 100% तुमच्या समस्या मी सोडवेल. त्यामुळे तुम्ही कमेंट करून मला प्रश्न विचारा. तुमच्या काही अडीअडचणी असतील, काही तुमचे प्रश्न असतील, त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारा. 100% माझ्या माता बहिणींनो तुम्हाला मी हेल्प करणार आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. चला, पटापट कमेंट करा. तुम्ही जेवढी कमेंट कराल, जेवढे तुम्ही प्रश्न विचाराल त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल बहिणींनो. ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट बघितली. तर एकच व्हिडिओ येतो आपला ज्यामध्ये सर्व अपडेट तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात मिळून जाते आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असतो. चला, एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला, आता एक महत्त्वाची अपडेट आपण शेवटची अपडेट 2 मिनटं व्हिडिओ बघा फक्त. आता शेवटची अपडेट बघा. तर लाडक्या बहिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले या संदर्भात अपडेट बघितली. तर जे काही 3,000 रुपये मिळाले ते मिळाले काही बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 3,000 रुपये मिळालेले आहेत. बरोबर, ज्यांना मागील महिन्याचे सप्टेंबरचे 1,500 रुपये आले ना त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये आणि ऑक्टोबरचे 1,500 असे 3,000 रुपये आलेले आहेत. आणि ज्यांना सर्व हप्ते भेटलेले आहेत त्यांना ऑक्टोबरचे 1,500 रुपये आलेले आहेत. आलं लक्षात. आणि लाडक्या बहिणींचे जे पण प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं पण मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. सर्व महत्त्वाचे प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी दिली.
तसेच लाडक्या बहिणींनी पटकन KYC करून घ्या. KYC सर्वांना करावीच लागणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत KYC पूर्ण करा अशा सूचना आलेल्या आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेतून किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत तर जवळपास त्याचा आकडा मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी त्या संदर्भात माहिती दिली आहे. 26.3 लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या आहे, म्हणजे हप्ता बंद करण्यात आला आहे एवढ्या बहिणींचा. तसेच बघा 3000 रुपये संदर्भात अपडेट दिली. सोन्याचे भाव संदर्भात मी तुम्हाला सांगितलं 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज रोजी 1,22,680 रुपये आहे. तर 1 ग्रॅम सोन्याची किंमत 1 ग्रॅम सोनं किंमत जर आपण विचार केलं तर 24 कॅरेटमध्ये शुद्ध 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 ग्रॅम 24 कॅरेटमध्ये 12,268 भाव आहे सोन्याचे आज रोजीचे. रोज बदलत असतात सोन्याचे भाव. तसेच 10,000 रुपये मिळणार भावांना असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तर त्याचे अपडेट आहे. शेतकरी भावांना 10,000 रुपये भेटणार आहे हेक्टरी, आणि त्याचा निर्णय झालेला आहे, GR आलेला आहे. लवकरच आता 1,765 कोटी 22,92,000 रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे. आणि कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं मी. चला ठीक आहे, धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तुमचे प्रश्न असतील तर पटकन प्रश्न मांडा, कमेंट करून प्रश्न मांडा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.